IDBI बँकेतर्फे भरतीचं अपडेट आहे इथे बघू शकणार तुम्ही. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ह्या पदासाठी त्यांनी भरती काढलेली आहे. डिटेल ॲडव्हर्टिजमेंट आपल्या हाती लागलेली आहे आणि सोबतच अप्लाय करायचं सुरू होणार आहे. कधीपासून तर 1 मार्चपासून अप्लाय करायला सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख तुमची 12 एप्रिल 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. सविस्तर जाहिरात इथे समजून सांगतोय. अप्लाय करायचं हे उद्यापासून चालू होतंय. जर मला जमेल तर नक्की त्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर IDBI बँकेतर्फे टोटल 650 जागांची इथं त्यांनी भरती काढलेली आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधले पदवीधर झालेले विद्यार्थी या पदाला अप्लाय करू शकणार आहेत. चला तर बघूया डिटेलमध्ये. या ठिकाणी त्यांनी साऊथ आणि वेस्ट झोन दिलेले आहेत. कोणते कोणते स्टेट येतात जसं की ते बघू शकतात की आपलं मुंबईमधून तर महाराष्ट्रमधून या ठिकाणी मुंबई, ठाणे, नाशिक इत्यादी या ठिकाणी झोनमध्ये येतात. ओके, नेक्स्ट आपण बघूयात की टोटल वॅकन्सी 650 असणार आहेत. कमीत कमी 20 वर्ष पूर्ण पाहिजे ते वयाच्या 25व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. एक्झाम कधी होणार आहे तर 6 एप्रिलला एक्झाम होणार आहे. शेवटची तारीख तुमची 12 मार्च असणार आहे आणि कोणत्याही शाखेमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकतात. अनरिझर्वसाठी 260, SC साठी 100, ST साठी 54, EW साठी 65, OBC साठी 171 अशा सीट्स या ठिकाणी भरल्या जाणार आहे. PWDचे जे काही कॅन्डिडेट आहेत त्यासाठी ह्या ठिकाणी सीट त्यांनी दिलेले आहेत. ओके, डेट लक्षात आलात. परत एकदा सांगतोय 1 तारखेपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू होईल. शेवटची तारीख 12 असणार आहे. 6 तारखेला तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. आता एज रिलॅक्सेशन सुद्धा असतं. प्रत्येक कॅटेगरीला एज रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलं जातं. आता एज्युकेशन तुमचं तर 1 मार्च 2025 पर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे तो भारताचा नागरिक पाहिजे असं या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूयात की एज्युकेशन दिलेलं आहे. रिजनल लँग्वेज जे काही दिलेलं आहे जसं की महाराष्ट्रामधून आपली मराठी आहे तर रिजनल लँग्वेजला या ठिकाणी त्यांना प्रेफरन्स दिलं जातं. कम्प्युटर सुद्धा या ठिकाणी चालवता आलं पाहिजे. म्हणजेच MSIT जरी झालंय, कम्प्युटर हाताळता येते, त्यात प्रावीण्य आहे तरी तुम्हाला इथं फॉर्म भरता येणार आहे. ओके, एज रिलॅक्सेशन बघूयात तर SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्यासाठी 5 वर्ष आणि जर पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट असेल तर 5 वर्षांपर्यंत एज रिलॅक्सेशन असणार आहे आणि इथे 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. पण इथे बघू शकतात की तुम्हाला एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आता ज्यांचा जन्म 1/3/2000 ते 1/3/2005 मध्ये झालेला आहे त्यांना इथं अप्लाय करता येणार नाही. ओके, नेक्स्ट आपण बघूयात की काय काय दिलेलं आहे फीच्या बाबतीमध्ये. तर जनरल OBC यासाठी तुम्हाला 1050 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचे उर्वरित कॅटेगरीसाठी आणि SC ST PWD साठी 250 रुपये तुम्हाला इथं फी पेमेंट करायचे. ओके, तर फीचं पेमेंट सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथे करू शकतात. आपल्याला सगळ्यात पहिलं अकाउंट साईनअप करायचं, रजिस्ट्रेशन करायचं, सगळे कागदपत्र, फोटो झालं, सिग्नेचर झालं, सगळे कागदपत्र इथे आपल्याला अपलोड करायचे. फॉर्म भरायचे अजूनही सुरू झालेलं नाही आहे. उद्या सकाळी या ठिकाणी फॉर्म भरायला ॲक्सेप्ट सुरू होणार आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूयात की काय काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. वर्क एक्सपिरियन्स सुद्धा दिलेला आहे इथे. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्या क्षेत्रातला वर्क एक्सपिरियन्सचे सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने इथे अपलोड करू शकतात. फोटो सुद्धा इथे आपल्याला अपलोड करायचे, सिग्नेचर अपलोड करायचे. सिलेबस दिलेला आहे जसं की लॉजिकल रिझनिंग, डेटा ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन. तर 60 क्वेश्चन असणार आहेत. 60 क्वेश्चन असणार आहेत. टोटल तुम्हाला वेळ दिला जाणार आहे 40 मिनिट. इंग्लिश लँग्वेजसाठी 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी. त्याच्यानंतर इथे तुम्हाला 20 मिनिट दिले जाणार आहे. ॲप्टिट्यूड झालं 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी, 35 मिनिटाच्यात हा सॉल्व करायचा पार्ट. जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेससाठी 60 क्वेश्चन 60 मार्कासाठी आणि हे टोटल तुम्हाला 25 मिनिटांमध्ये हा पूर्ण तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे. तर प्रत्येक कॅटेगरीसाठी हे वेगवेगळे टायमिंग त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे. आता रॉंग आन्सरसाठी पेनल्टी सुद्धा दिली आहे, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. तर एका चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क्स इथे वजा केले जातात. ओके, हे सगळं त्यांनी इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूयात की काय काय दिलेलं आहे. जसं की ज्या विद्यार्थ्यांचा इथे ऑनलाईन टेस्ट आहे तर ऑनलाईन टेस्ट कुठं कुठं होऊ शकते तर इथे आपण बघू शकतात की भरपूर असे दिलेले आहेत. तर आपण महाराष्ट्रामधून बघूया की कुठं कुठं आपण एक्झाम देऊ शकतो. तर इथे दिले आहे की अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, त्यानंतर नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर. त्याच्यानंतर ह्या पत्त्यावरती तुम्ही जाऊन तुमची ऑनलाईन टेस्ट देऊ शकता. जे सिटी तुम्हाला जवळ पडतं त्याला तिथे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे. ओके, सगळे कागदपत्र अपलोड करायचे आहेत आणि टेस्टच्या वेळेस सुद्धा तुम्हाला ओरिजिनल आधार कार्ड जे काय गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफ असतं ते इथे तुम्हाला इथे घेऊन त्या ठिकाणी जावं लागतं. तर सिलेबस समजवलेला आहे, किती पद असणार आहेत ते या ठिकाणी समजवलेलं आहे. अप्लाय कसं करायचं उद्यापासून सुरू होते. शेवटची तारीख आणि एक्झामच्या डेट ज्या आहेत ते एकदा इथे लक्षात ठेवायच्या आहेत आणि शेवटची तारीख तुमची 12
एप्रिल 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता। तर जी काय ऑफिशियल वेबसाईट असणार आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला प्रोव्हाइड करतोय आणि तुम्हाला उद्यापासून हा फॉर्म अप्लाय करायचा आहे। फोटोग्राफसाठी डायमेन्शन दिलेले आहेत, प्रत्येक एक्झामसाठी जवळपास सेम असतं, 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर। त्याच्यानंतर साईज किती दिले 20 ते 50 KB पर्यंत तुम्ही हा फोटो अपलोड करू शकता। सिग्नेचरसाठी 140 बाय 60 डायमेन्शन राहील, तर 10 ते 20 KB पर्यंत तुमचा फोटो असणं गरजेचं आहे। ओके, त्याच्यानंतर आपल्याला सही अपलोड करायची आहे, थंब इम्प्रेशन आणि बँकेसाठी लागतं डिक्लेरेशन, म्हणजे हँड रिटन डिक्लेरेशन की मी असं आहे, माझी इन्फॉर्मेशन सगळी करेक्ट आहे, हे सुद्धा हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे। ओके, तर सगळे त्यांनी इथं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। आता इथे बघू शकतात की तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे IDBI बँकेची। तर इथे बघू शकतात की फॉर्म ॲक्सेप्ट सुरू होणार 1 तारखेपासून, यावरती क्लिक करून आपल्याला सगळा फॉर्म हा फिलअप करायचा आहे। टोटल पदांची संख्या असणार आहे 650 आणि कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून ज्यांची पदवी झालेली आहे असे सगळे विद्यार्थी इथे असिस्टंट मॅनेजर ग्रेड या पदाला अप्लाय करू शकणार आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी इथं समजून सांगितलेली आहे। सगळ्यांना आवडलंय, फ्रेंड्स फॅमिली सर्कलला शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।